हॅलो एव्हरीवन. लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण कॉलेजचा डाटा म्हणजे कॉलेज इन्फॉर्मेशन फॉर्म आपण कशा पद्धतीने फिल करू शकतो किंवा HTML कोडच्या थ्रू आपण त्याचा आउटपुट कशा पद्धतीने चेक करू शकतो हे लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये मी तुम्हाला नेम ऑफ द कॉलेज, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असणारे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आणि टोटल नंबर ऑफ हॉल्स याच्याशी रिलेटेड असणारा फॉर्म आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आता सेम त्याच्याशीच रिलेटेड असणारा हॉस्पिटल डाटा म्हणून एक फॉर्म, म्हणजे सपोज तुम्हाला जर क्वेश्चन आला की हॉस्पिटलचा डाटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला पेशंट इन्फॉर्मेशन फॉर्म तयार करायचा आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला HTML कोड टाईप करायचा आहे. बरं, ज्या वेळेला तुम्ही HTML कोड तयार कराल, टाईप कराल, तर त्यामध्ये तुम्हाला नेम ऑफ द पेशंट, मोबाईल नंबर त्या पेशंटचा आणि डेट ऑफ बर्थ ही माहिती तुम्हाला त्या फॉर्ममध्ये फिल करता आली पाहिजे. सो त्याच्यासाठी HTMLचा कोड तुम्ही टाईप करा असा क्वेश्चन असू शकतो. मग असा क्वेश्चन जर असू शकतो किंवा तशा रिलेटेड जर क्वेश्चन आला तर आपण HTMLचा कोड कशा पद्धतीने टाईप करायचा त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला आता दाखवत आहे. ऑलरेडी तुम्हाला कॉलेज इन्फॉर्मेशन फॉर्मची आयडिया आलेलीच आहे की आपण कशा पद्धतीने कोणकोणते वेगवेगळे टॅग यूज करतो. मग इनपुट टॅग कसा आपण यूज करतो, फॉर्म टॅग कशा पद्धतीने यूज करतो, H1 नक्की काय आहे याच्याशी रिलेटेड तुम्हाला सगळी माहिती असणं आवश्यक आहे. सो आता तुमच्यासमोर मी सेम आता हॉस्पिटलचा डाटा म्हणजे पेशंट इन्फॉर्मेशन फॉर्म असा जर तुम्हाला जनरेट करायचा असेल किंवा वेबपेजवरती त्याचा फॉर्म डिस्प्ले झाला पाहिजे इन्फॉर्मेशन फिलअप करण्यासाठी, तर मग अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे, तर तुमच्यासमोर आता इथे मी डॉक टाईप HTML, जसं मी सांगितलं की सुरुवातीचा टॅग हा डॉक टाईप HTML असायलाच हवा आहे. त्याच्यानंतर HTML टॅग ऑलरेडी ते डिस्प्ले झालेला आहे. त्याच्यानंतर हेड टॅग आहे, टायटल टॅग आहे, त्याच्यापुढे हॉस्पिटल डाटा असं मी टायटल दिलेलं आहे आणि नंतर एंड ऑफ टायटल टॅग, एंड ऑफ हेड टॅग. आता बॉडी टॅग स्टार्ट केलेला आहे आपण. इथे तुम्हाला जर बेझी कलर द्यायचा असेल तर तुम्ही बेझी कलरसुद्धा मेन्शन करू शकता. बेझी कलर इज इक्वल टू तुम्हाला कोणता कलर हवा आहे त्या कलरचं नाव फक्त तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाईप करावं लागेल. त्याच्यानंतर इथे हा काय केलेला आहे, H1 टॅग यूज केलेला आहे पेशंट इन्फॉर्मेशन फॉर्म. हे मला बोल्डमध्ये हायलाईट करायचं आहे. हेडिंग लेवल आहे ती H1 मी यूज केलेली आहे. सो स्टार्ट H1 पेशंट इन्फॉर्मेशन फॉर्म आणि एंड ऑफ H1. त्याच्यानंतर फॉर्म टॅगचा यूज केलेला आहे आणि त्यामध्ये नेम काय केलेला आहे, तर डॉक फॉर्म म्हणजे डॉक्टरच्या रिलेटेड असणारा फॉर्म. मेथड पोस्ट, ॲक्शन प्रोसेस डॉट PHP. आता त्याच्यानंतर काय डिस्प्ले झालं पाहिजे, नेम ऑफ द पेशंट. मग नेम ऑफ द पेशंटमध्ये इनपुट टाईप, इनपुट टॅगचा यूज कशासाठी होतो, तर ॲज अ यूजर आपण इनपुट डाटा एंटर करायचा आहे म्हणून इनपुट टॅगचा यूज करून टाईप इज इक्वल टू टेक्स्ट, म्हणजे त्या ह्याचं नाव जे असेल, पेशंटचं नाव जे असेल ते टेक्स्टमध्ये असणार आहे. सो त्यामुळे काय करायचं आहे, इथे काय केलेलं आहे, पेशंटचं नाव आपण डेटा टाईप टेक्स्टमध्ये डिस्प्ले केलेलं आहे. नेम, पॅट नेम म्हणजे पेशंट नेम आणि हे रिक्वायर्ड आहे. आणि BR टॅग म्हणजे नेक्स्ट लाईनला मला काय दिसलं पाहिजे मोबाईल नंबर. आता मोबाईल नंबर त्याच्यानंतर पुन्हा मी इनपुट मेथड यूज केलेली आहे. इनपुट टॅग म्हणजे काय, तर मोबाईल नंबर ॲज अ यूजर आपण स्वतः तो फॉर्म फिल करताना मोबाईल नंबर टाईप करणार आहोत म्हणून इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर, नेम इज इक्वल टू पॅट मोबाईल म्हणजे पेशंटचा मोबाईल नंबर. त्याच्यानंतर मी ते नेक्स्ट डिस्प्ले काय केलेलं आहे, डेट ऑफ बर्थ. मग डेट ऑफ बर्थसाठी काय हवं आहे, इनपुट टाईप इज इक्वल टू डेट म्हणजे त्याची ॲक्च्युअल डेट ऑफ बर्थ आपल्याला नंबरमध्ये टाईप करायची आहे. सो डेट, नेम पॅट DOB म्हणजे पेशंट्स डेट ऑफ बर्थ आणि पुन्हा मी BR टॅग यूज केलेला आहे. नंतर आता मला त्या फॉर्मच्या खाली सबमिट आणि रिसेट
सबमिट आणि रिसेट ही दोन बटणं दिसली पाहिजेत, म्हणून काय केलेलं आहे ते मी 2 वेळा इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट, व्हॅल्यू इज इक्वल टू सबमिट, इनपुट टाईप इज इक्वल टू रिसेट, व्हॅल्यू इज इक्वल टू रिसेट हे मी इनपुटमध्ये टाईप केलेलं आहे. नंतर एंड ऑफ फॉर्म टॅग, एंड ऑफ बॉडी टॅग, एंड ऑफ HTML टॅग. अशा पद्धतीने अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, पेशंटच्या रिलेटेड असणारा फॉर्म जनरेट करावा लागेल. आता हा फॉर्म, हा HTMLचा कोड माझा टाईप करून झालेला आहे. आता टाईप केल्यानंतर ॲज युजल तुम्हाला काय करायला लागेल, तर ही फाईल सेव्ह करावी लागेल. फाईल सेव्ह ॲज. मी ऑलरेडी इथे पेशंट डाटा या नावाने ही फाईल मी सेव्ह केलेली आहे, पेशंट डाटा .html. तुम्ही फक्त सेव्ह म्हणा. ही फाईल ऑलरेडी माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे मी येस या ऑप्शनवरती क्लिक करते. आता ही HTMLची फाईल जे नोटपॅडमध्ये मी टाईप केलेलं आहे ती सेव्ह झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत, तर त्याचं आउटपुट चेक करणार आहोत. मग काय करायचं, मी स्टार्ट बटनवरती सर्च ऑप्शनवरती क्लिक करून रन ॲप्लिकेशन ओपन करते. या रन ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे की या टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या ड्राईव्हमध्ये तुमची फाईल सेव्ह केलेली आहे, फक्त त्या ड्राईव्हचं लेटर तुम्ही फक्त टाईप करायचं आहे. मी फक्त डी जरी टाईप केलं तरी ते तुम्हाला लक्षात येईल की डी ड्राईव्हमध्ये माझ्या HTMLच्या ज्या काही फाईल्स आहेत त्या सर्व या लिस्टमध्ये दिसत आहेत. तर यामध्ये पेशंट डाटा ही माझी आत्ताची फाईल आहे लिस्टमध्ये जी दिसते. सो मी या पेशंट डाटा .html याच्यावरती क्लिक करून इथे हा जो ओके ऑप्शन आहे या ओके ऑप्शनवरती मी क्लिक करते. येस. सो अशा पद्धतीने काय झालं, आता बॅकग्राऊंड कलर पिंक अप्लाय झालेला आहे, कारण मी बॉडी टॅगमध्ये बिझी कलर इज इक्वल टू, इथे पहा बिझी कलर इज इक्वल टू पिंक हे ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणून माझ्या आउटपुटच्या स्क्रीनवरती वेबपेजला पिंक कलर अप्लाय झालेला आहे. आणि अशा पद्धतीने पेशंट इन्फॉर्मेशन फॉर्म, नेम ऑफ द पेशंट, इथे कर्सर डिस्प्ले होतो आहे, आपण इथे टाईप करू शकतो, कारण आपण नेम ऑफ द पेशंटच्या खाली इनपुट टॅग यूज केलेला होता. इनपुट टॅगचा यूज कशासाठी होतो, तर आपण ॲज अ यूजर तिथे इन्फॉर्मेशन एंटर करू शकतो. त्याच पद्धतीने नेक्स्ट मोबाईल नंबरसुद्धा इथे डिस्प्ले झालेला आहे, तर तुम्ही इथे मोबाईल नंबर टाईप करू शकता. डेट ऑफ बर्थमध्ये तुम्हाला इथे कॅलेंडर दिसेल, सो इथून तुम्ही डेट ऑफ बर्थ सेट करू शकता. सो त्या पेशंटचा डेट ऑफ बर्थ, पेशंटचा मोबाईल नंबर आणि पेशंटचं नाव इथे तुम्ही टाईप करू शकता. आणि सगळी इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अदरवाईज तुम्ही रिसेटवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा हे जे टेक्स्ट बॉक्स आहेत हे ब्लँक होतील आणि इथे तुम्ही नवीन डाटा एंटर करू शकता. सो हे झालेलं आहे आपलं पेशंट इन्फॉर्मेशन फॉर्म. सो हे असं आउटपुट आहे. पुन्हा एकदा मी सांगते, ज्यावेळेला तुम्ही 12वीचा ITचं ऑनलाईन एक्झाम द्याल त्यावेळेला जो 80 मार्काचा पेपर असतो तुमचा ऑनलाईन, त्यामध्ये तुम्हाला असं हे फक्त काय करायचं आहे, तर कोड, फक्त करेक्ट कोड तुम्हाला टाईप करावा लागतो. क्वेश्चन नंबर 8A आणि Bमध्ये तुम्हाला तिथल्या तिथे लगेच आउटपुट दाखवायची गरज नाही आहे. पण तुम्ही जो हा कोड आहे तो व्यवस्थित क्वेश्चन नंबर 8A आणि Bमध्ये जो काही क्वेश्चन असेल त्या क्वेश्चनच्या रिलेटेड तुम्हाला काय करायचं आहे, तर कोड टाईप करायचा आहे आणि तो सेव्ह करायचा आहे. आलं लक्षात? म्हणजे आता तुम्ही या हॉस्पिटल डाटा या कोडचे जरी प्रॅक्टिस केली तरी अशा फॉर्मच्या रिलेटेड, मग तो कॉलेजचा फॉर्म असू देत, पेशंटचा फॉर्म असू देत, किंवा अजून कोणत्या वेगवेगळ्या हॉस्पिटलचा फॉर्म, वेगळा हॉस्पिटलचा फॉर्म असेल, जिथे हॉस्पिटलचं नाव असेल, तिथे नंबर ऑफ बेड्स असतील त्या हॉस्पिटलमध्ये, किंवा नंबर ऑफ वॉर्ड्स असतील, अशा पद्धतीनं जरी क्वेश्चन आला तर तुम्हाला एक मेथड लक्षात आली की बाबा इनपुट टाईपमध्ये काय यूज करायचं आहे आणि H1मध्ये काय टाईप करायचं असतं, फॉर्म टॅग कशासाठी यूज करतो, हे जर या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या तर तुम्हाला कोणताही कोड अशा फॉर्मच्या रिलेटेड आला तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अगदी आरामात तुम्ही
तो कोड टाईप करू शकता आणि त्याचा आउटपुटही तुम्हाला अगदी ज्या पद्धतीने मला आउटपुट मिळालेलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला याचं आउटपुट मिळू शकतं. सो जसं हे आउटपुट मला मिळालेलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही आहे असा हा कोड जरी टाईप केला तुमच्या नोटपॅडमध्ये घरी प्रॅक्टिस करताना तरीही तुम्हाला अशाच पद्धतीचं आउटपुट नक्की मिळेल. तुम्हाला एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.